नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर पेन्शनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक बाबत महत्त्वपूर्ण असा जी.आर. निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर जी.आर. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता पेन्शनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक बाबतचा महत्त्वपूर्ण जी.आर. काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर जी.आर. आहे। असुधारित वेतन श्रेणी 6व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत दिनांक 19/5/2026 बघा प्रस्तावना काय सांगतो थोडक्यात आपण जाणून घेऊया। शासन निर्णय समक्रमांक दिनांक 26/2/2026 अन्वये असुधारित वेतन संरचनेत या 6व्या वेतन आयोगानुसार राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना अनुदेय महागाई वाढीचा दर 252% वरून 257% असा सुधारित करण्यात आला आहे। त्यानुसार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पासून सदर महागाई वाढ रोखीने देण्यात यावी। तसेच माहे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी व उर्वरित कालावधीतील थकबाकीबाबतचे नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 हे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यास अनुसरून राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना उर्वरित कालावधीतील थकबाकी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। बघा नेमकं शासन निर्णय काय सांगतोय। या शासन निर्णयान्वये सुधारित वेतन संरचनेत 6व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई वाढीच्या थकबाकीची रक्कम मे 2026 या निवृत्ती वेतनासोबत रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे। दुसरा आहे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या या महागाई वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्ती वेतन वितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची राहील। शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी आणि कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय यामधील निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहील। महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 याच्या कलमा 248च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्या संबंधातील इतर सर्व अधिकार याचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनाही लागू राहील। या संबंधीचा खर्च वरील परिच्छेदात नमूद केलेल्या निवृत्ती वेतनधारकाची निवृत्ती वेतने ज्या अर्थसंकल्पीय लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या लेखा शीर्षांतर्गत मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा। शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्ती वेतनांवरील महागाई वाढी देण्याबाबतचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या फेरफारासह या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीने अपडेट देण्यात आलेला आहे। एकूणच या फेरफारासह आता मंजूर केलेल्या महागाई वाढीस देखील लागू राहतील। या आदेशाची इंग्रजी प्रत देखील सोबत जोडलेला आहे। हे झालं पहिलं जी.आर. त्यानंतर दुसरं आहे अनुसूचित जाती अनुसूचित वेतन श्रेणीत 5व्या या ठिकाणी 5व्या वेतन आयोगानुसार म्हणजे निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या या निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत
महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक 19/5/2026 बघा प्रस्तावना काय सांगतोय। शासन निर्णय समक्रमांक दिनांक 26/2/2026 अन्वये सुधारित या वेतन संरचनेत 5व्या वेतन आयोगानुसार राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना अनुदेय महागाई वाढीचा दर 466% वरून 474% असा सुधारित करण्यात आला आहे। त्यानुसार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पासून सदर महागाई वाढ रोखीने देण्यात यावी। तसेच माहे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी व उर्वरित कालावधीतील थकबाकीबाबतचे नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 हे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यास अनुसरून राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना उर्वरित कालावधीतील थकबाकी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। बघा शासन निर्णय काय सांगतोय। या शासन निर्णयान्वये सुधारित वेतन संरचनेत 5व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई वाढीच्या थकबाकीची रक्कम मे 2026च्या निवृत्ती वेतनासोबत रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे। प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्ती वेतन सहवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची या ठिकाणी राहणार आहे। शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी आणि कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय यामधील निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहील। महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962चा हा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5च्या कलम 248च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्या संबंधातील इतर सर्व अधिकार याचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनाही या ठिकाणी लागू राहील। या संबंधीचा खर्च वरील परिच्छेदात नमूद केलेल्या निवृत्ती वेतनधारकाची निवृत्ती वेतने आणि ज्या अर्थसंकल्पीय लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या लेखा शीर्षाअंतर्गत मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा। शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्ती वेतनांवरील महागाई वाढी देण्याबाबतचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या फेरफारासह आता मंजूर केलेल्या महागाई वाढीस देखील लागू राहतील। या आदेशाची प्रत देखील सोबत जोडलेली आहे। त्यानंतर शेवटचा तिसरा महत्त्वपूर्ण असा GR काय सांगतोय बघा। एकूणच कुटुंब निवृत्ती वेतनधारक व एकूणच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील वाढीव महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक 19/5/2026 बघा प्रस्तावना काय सांगतोय। शासन निर्णय समक्रमांक दिनांक 26/2/2026 अन्वये राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना अनुदेय महागाई वाढीचा दर 55% वरून 58% असा सुधारित करण्यात आला आहे। त्यानुसार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पासून सदर महागाई वाढ रोखीने देण्यात यावी। तसेच माहे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकीची मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी व उर्वरित कालावधीतील थकबाकीबाबतचे नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 हे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यासच अनुसरून राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना उर्वरित कालावधीतील थकबाकी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। बघा शासन निर्णय काय सांगतोय। या शासन निर्णयान्वये सुधारित वेतन संरचनेत 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई वाढीच्या थकबाकीची रक्कम
मे 2026च्या निवृत्ती वेतनासोबत रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्ती वेतन या ठिकाणी पाहू शकता. ही एकूणच निवृत्ती वेतन रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्ती वेतन वितरण अधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकार यांची राहील. शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता किंवा अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अशासकीय महाविद्यालय यामधील निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहील. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961च्या सन 1962च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5च्या कलम 248च्या परंतु कान्वे प्रदान केलेले अधिकार आणि त्या संबंधातील इतर सर्व अधिकार याचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनाही लागू राहील. या संबंधीचा खर्च वरील परिच्छेदात नमूद केलेल्या निवृत्ती वेतनधारकांची निवृत्ती वेतने आणि ज्या अर्थसंकल्पीय लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या लेखा शीर्षांतर्गत मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्ती वेतनांवरील महागाई वाढी देण्याबाबतचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या फेरफारासह आता मंजूर केलेल्या महागाई वाढीस देखील लागू राहतील. त्यानंतर या आदेशाची इंग्रजी प्रत सोबत जोडलेली आहे. पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने पेन्शनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकाबाबतचा महत्त्वपूर्ण असा GR A to Z या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण GR पाहण्यासाठी किंवा अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.